नमस्कार शेतकरी बांधवांनो, कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। मंडळी, गेल्या काही वर्षांमध्ये वातावरणामध्ये अनेक प्रकारचे बदल घडत आहेत आणि या वातावरण बदलांचा परिणाम जो आहे तो सर्व घटकांवर होताना दिसून येतोय। पण याचा प्रामुख्याने शेतीवर होणारा परिणाम हा अतिशय विपरीत परिणाम आहे। मंडळी, आपण हाताशी आलेलं पीक या वातावरणीय बदलांमुळे, अवकाळी होणाऱ्या पावसांमुळे, गारपिटीमुळे घालवून बसतो आणि याचा आर्थिक तोटा हा मोठ्या प्रमाणात आपल्याला होताना दिसून येतो। शासन हे नेहमी कर्तव्यशील आणि महत्त्वाकांक्षी योजना हे आपल्यासाठी घेऊन आलं आहे, जेणेकरून तुम्हाला या नुकसानीपासून भरपाई मिळेल आणि आपली आर्थिक बाजू जी आहे ती सांभाळण्यासाठी मदत होईल। यासाठी शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत। यातीलच एक महत्त्वाची योजना म्हणजे पंतप्रधान पीक विमा योजना। मंडळी, आता खरीप हंगाम संपतोय आणि रब्बी हंगामाची सुरुवात होतीये। या अनुषंगाने या पंतप्रधान पीक विमा योजनेचा फायदा आपल्याला कसा होऊ शकतो, याचं उद्दिष्ट काय आहे, यासाठी नोंदणी प्रक्रिया काय आहे, या आणि अशा अनेक प्रश्नांचा वेध आज आपण या कृषी दर्शन कार्यक्रमातून घेणार आहोत। आणि यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण तज्ञांना जे आमंत्रित केलं आहे त्यांची ओळख मी आपल्याला करून देतो। आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये सहभागी आहेत श्री विनय कुमार आवटे साहेब। साहेब नमस्कार, कार्यक्रमात आपलं स्वागत। नमस्कार, धन्यवाद। मंडळी, मला आवटे साहेबांची खास अशी ओळख आपल्याला करून द्यायला आवडेल। कृषी आयुक्तालय पुणे येथील कृषी गणना तथा मुख्य सांख्यिकी विभागाचे ते उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत आणि साहेब या अनुषंगाने आज आपल्याला या महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन करणार आहे। सर, आपण चर्चेला सुरुवात करूया। प्रारंभी ही जी पंतप्रधान पीक विमा योजना आहे ही केव्हा सुरू झाली याविषयी आपण शेतकरी बांधवांना माहिती द्यावी। हे जे काही वातावरणामध्ये बदल घडतात तर त्या अनुषंगाने शेतकऱ्यांचा आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याकरता कोणत्या ना कोणत्या तरी मेकॅनिझमची एक जरूर होती। आणि आपल्याला सांगायला आश्चर्य वाटेल किंवा आनंद होईल की आपल्याच पुण्यामधले जे आहेत श्रीयुत दांडेकर यांनी ही पीक विमा योजनेची संकल्पना सर्वप्रथम मांडली आणि आपल्या राज्यामध्ये 1984 सालापासून पीक विमा योजना राबवायला सुरुवात झाली एका वेगळ्या पद्धतीने। ती जवळपास 1999 सालापर्यंत राबवण्यात येत होती। कालपरिवर्तनात बदल घडण्यात आले। 1999 सालापासून राष्ट्रीय कृषी विमा योजना म्हणून सुरुवात करण्यात आली की जी 2016 पर्यंत राबवण्यात आली आणि 2016 पासून ही आजची जी प्रधानमंत्री पीक विमा योजना जी आहे तर ही राबवायला सुरुवात झाली। आज म्हणजे ह्या आजच्या प्रधानमंत्री पीक विमा योजना जवळपास 5 वर्षाचा कालखंड झालेला आहे। पण आता सर, या योजनेचं उद्दिष्ट काय आहे? आज आपण बघतोय की महाराष्ट्र हे औद्योगिकदृष्ट्या प्रगत राज्य आहे। हो, आणि ही औद्योगिकदृष्ट्या प्रगत राज्य असून देखील आज मितीला म्हणजे 2011चं जे सेन्सस आहे त्या पद्धतीने जवळपास 56% लोकसंख्या आजही शेतीवर आधारित आहे। आणि जोपर्यंत ह्या शेती क्षेत्रावर आधारित लोकसंख्येचा विकास होत नाही तोपर्यंत राज्याचं सर्वांगीण विकासाचं स्वप्न साकार होणार नाही। आणि होतं काय की महाराष्ट्र राज्याचं जर शेती संदर्भामध्ये भौगोलिक रचना किंवा हे जर आपण विचार जर केला तर महाराष्ट्र राज्याच्या खरीप हंगामातील जवळपास 83% क्षेत्र हे कोरडवाहू क्षेत्र आहे। कोरडवाहू क्षेत्र म्हणजे त्या क्षेत्राची उत्पादकता, तिथली शेती पद्धती ही संपूर्णपणे पर्जन्याधारित आहे। बरोबर, आपल्याला कल्पना आहे की आपल्याकडे पर्जन्य याला मोसमी पाऊस म्हणतात। मोसमी पाऊस का म्हणतात? कारण एका ठराविक मोसमामध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून तो पाऊस पडतो। सर्वसाधारणपणे पूर्वापारपासून जून महिन्याच्या 7 जूनला म्हणजे मृग नक्षत्र सुरू व्हायचं तर त्यावेळेस आपल्याकडे पाऊस यायचा महाराष्ट्रामध्ये। आणि हस्त नक्षत्र संपल्यानंतर जे आहे मग हा उत्तरा वगैरे जे आहे ते ह्या नक्षत्रामध्ये एक रिसर्शन व्हायचं म्हणजे पाऊस मान्सूनचा उलटा प्रवास सुरू व्हायचा आणि सप्टेंबर अखेर जवळपास पाऊस संपायचा। अशा पद्धतीने होतं आणि एक नियमित कालखंड होता तो आणि नियमित पद्धतीने एक सायक्लिक नेचरने या गोष्टी घडायच्या। कधीतरी वळवाचा पाऊस ज्याला म्हणतो तो तुमचा एप्रिल मे महिन्यामध्ये एखादा दुसरा पडायचा किंवा फारच झालं तर रोहिणीमध्ये पाऊस, रोहिणी नक्षत्रातला। आता झालं काय की आम्ही बघतोय पेपरच्या माध्यमातून चीनमध्ये कुठेतरी मोठ्या प्रमाणामध्ये पूर आला, वाहून गेलं, जर्मनीमध्ये पूर आला, अनेक हे प्रकारच्या घटना घडतात। आपल्या इकडे उत्तरांचल मध्ये जे आहे तिथं काही ठिकाणी ढगफुटी होते, काही ठिकाणी मग डॅम्स फुटतात आणि अनेक संपत्तीचा लॉस होतो। तर अशाच पद्धतीने ही जी शेती आहे या शेतीमध्ये जो नियमितपणा होता पावसातला तर त्याच्यामध्ये कुठेतरी खंड पडलेला आहे। वातावरण बदलाचा परिणाम त्याच्यावर आपल्याला जाणवायला लागला आहे की
पाऊस 7 जूनला सुरू होतो असं नाही, कधी तो एप्रिल मे महिन्यामध्ये खूप पडतो, पूर्ण जून महिन्यात पडतच नाही. जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये त्याची जी प्रोबॅबिलिटी किंवा ज्याला वारंवारता म्हणतात ती खूप जास्त असायची. नियमित पाऊस पडायचा जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये. परंतु आता असं नाही, तसं येतं की कधी कधी या जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्येच पावसामध्ये प्रचंड मोठे खंड पडतात, अगदी ते 1 आठवड्यापासून तर 1 महिन्यापर्यंतचे खंड पडतात. आणि त्यावेळेस खरीप पिकाचं एक ग्रोथ स्टेज असते, क्रिटिकल ग्रोथ स्टेज ज्याला म्हणतात, तर तो असतात. आता या परिस्थितीमध्ये होतं काय की शेतकरी त्या शेताची नांगरट करतो मे महिन्यामध्ये, त्याची कुळवणी करतो, त्याच्यामध्ये बियाणं आणतो विकत बाजारातून, ते पेरतो, त्याच्याबरोबर खतं, युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट, म्युरेट ऑफ पोटॅश खतं आणतो, ती वापरतो. त्याचबरोबर या पिकांवर विविध पद्धतीची कीड रोग पडतात, त्यांचं संरक्षण करतो. आणि एवढं करून देखील आज हातातोंडाला आलेलं पीक जर गेलं याच्यामध्ये, तर त्याच्या हातात काही राहत नाही. म्हणजे ही इन्व्हेस्टमेंट जी आहे ही काही त्यांनी स्वतःच्या खिशातूनच केलेली नसते, तर त्याच्यासाठी तो बँका, पतसंस्था किंवा खाजगी सावकार यांच्या माध्यमातून तो कर्जही घेत असतो याच्यामध्ये, किंवा जे काही खतं विक्रेते, औषध विक्रेते दुकान आहेत त्यांच्याकडनं देखील तो उचल घेत असतो की हंगाम संपल्यानंतर मग पैसे देऊ. मग अशी जर परिस्थिती जर झाली तर मग तो शेतकरी जे आहे तर त्याचं आर्थिक स्थैर्य धोक्यात येतं, आणि मग त्याच्यामुळं जे आहे तो पुढची गुंतवणूक देखील शेतीमध्ये करू शकत नाही. आणि यामुळे त्या शेतकऱ्याला अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींपासून होणाऱ्या आर्थिक नुकसानीपासून संरक्षण देणं हा खरं तर सर्वात प्रमुख उद्देश आहे या प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा. आणि दुसरा उद्देश आहे की या शेतीमध्ये जे आहे एक प्रयोगशीलता वाढावी, त्याच्यामधली इन्व्हेस्टमेंट वाढावी याच्यामध्ये, हा एक आहे. सर, आता यामध्ये या योजनेमध्ये, पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये साधारण शेतकरी वर्गांना सहभागी कशा पद्धतीने होता येईल? कोणतीही योजना जर बघितली तर सर्वसाधारणपणे ज्यावेळेस योजना असते तर ती एखाद्या पर्टिक्युलर टार्गेट ग्रुप करता असते. आता शेतकऱ्यांचं वर्गीकरण हे जमिनीच्या क्षेत्रधारणेनुसार होतं. जसं अत्यल्प शेतकरी म्हणजे ज्याची 2.5 एकरापेक्षा कमी भूधारणा आहे, अल्प शेतकरी ज्याची 5 एकरापेक्षा कमी भूधारणा आहे, त्याच्यानंतर मग मध्यम शेतकरी येतो, 2 हेक्टर ते 4 हेक्टरच्या दरम्यान क्षेत्र असलेला, मग उच्च मध्यम आणि मोठा शेतकरी, अशी वर्गवारी त्याची जमीन धारणेनुसार असते. कधी सामाजिक त्याच्या संवर्गानुसार त्याची विगतवारी असते की तो अनुसूचित जातीचा शेतकरी आहे, अनुसूचित जमातीचा शेतकरी आहे तर त्यासाठी वेगळ्या योजनेचं प्रावधान आहे, किंवा मग त्याच्या व्यतिरिक्त इतर, म्हणजे असे 3 समाज घटक आहे, अनुसूचित जाती, जमाती आणि इतर म्हणजे सर्वसाधारण गटातील शेतकरी. याच्या अनुषंगाने ते योजना आखलेल्या असतात. परंतु ही प्रधानमंत्री पीक विमा योजना अशी आहे की ज्याच्यामध्ये शेती आणि शेतीवर होणारे असे नैसर्गिक आपत्ती आहे हे सगळ्या शेतकऱ्यांसाठी सारखा तो, म्हणजे निसर्ग जो आहे तो कोणताही असा त्याचे भूधारणा किंवा त्याचं सामाजिक हे धरून पडत नाही. त्याच्यामुळे प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये सर्व शेतकरी हा एकमेव घटक आहे आणि त्याच्या अनुषंगिक ही योजना राबवण्यात येते. बरोबर. सर, आता रब्बी हंगामाला सुरुवात होतीये, तर कोणकोणत्या पिकांचा समावेश या योजनेमध्ये होऊ शकतो? रब्बी हंगामामध्ये जी प्रमुख पिकं घेतली जातात तर त्याचा समावेश या योजनेमध्ये घेतला जातो. त्याच्यामध्ये रब्बी हंगामातले प्रमुख पीक म्हणजे आपल्याकडे आहे रब्बी ज्वारी. जे रब्बी ज्वारी जिरायती आणि रब्बी ज्वारी काही बागायती घेतात, अशा दोन्ही करतात ती आहे, रब्बी ज्वारी जिरायती आणि रब्बी ज्वारी बागायती. त्याचबरोबर गहू हा बागायतीच होतो, त्याच्यामुळे गहू आणि हरभरा, त्याच्यामुळे रब्बी ज्वारी, गहू, हरभरा आणि कांदा हे व्यापारी पीक आहे. तर ह्या 4 पिकांकरता रब्बी हंगामामध्ये, आणि रब्बी हंगामानंतर येणारा जो काही उन्हाळी हंगाम आहे त्याच्यामध्ये उन्हाळी भुईमूग आणि उन्हाळी भात या 2 पिकांकरता, म्हणजे सर्वसाधारणपणे 6 पिकांकरता रब्बी उन्हाळी हंगामामध्ये ही प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवण्यात येते. पण आता सर, नोंदणी प्रक्रिया जी आहे ती साधारण सुरू झाली असणार आहे, तर या नोंदणी प्रक्रियेच्या ज्या महत्त्वाच्या तारखा आहेत याविषयी आपण शेतकरी बांधवांना काय सांगाल? या योजनेमध्ये कोणताही शेतकरी सहभागी होऊ शकतो. हो. आता शेतकरी याची व्याख्याच अशी आहे की ज्याच्या नावावर 7/12 उतारा 8 आहे, म्हणजे ज्याच्या नावावर जमीन धारणा आहे. त्याच्यामुळं असा जमीन धारणा करणारा कोणताही शेतकरी या योजनेत भाग घेऊ शकतो. दुसरा याच्यामध्ये घटक असा आहे की ही जरी मी पिकं सांगितलेली असली, 4 पिकं म्हणजे रब्बी ज्वारी, गहू, हरभरा आणि कांदा, तरी कोणताही शेतकरी त्या पिकाकरता भाग घेऊ शकतो असं नाहीये. तर ते महसूल मंडल जे आहे, तालुकाच्या खाली महसूल मंडल असतं, तर ते महसूल मंडल हे एक इन्शुरन्स युनिट गृहीत धरलं जातं. आणि त्या इन्शुरन्स युनिट मध्ये सर्वसाधारणपणे या पिकाखाली 3000 हेक्टरपेक्षा जर जास्त क्षेत्र जर असेल लागवडीखालचं, तर ते क्षेत्र अधिसूचित केलं जातं किंवा ज्याला नोटिफाईड असं क्षेत्र म्हणतात, जे शासन निर्णय काढून नोटिफाईड होतं. त्याच्यामुळं ज्या पिकाकरता म्हणजे त्या रेव्हेन्यू सर्कल हे नोटिफाईड करण्यात आलेलं आहे, तर त्या भागातले शेतकरी त्या पिकाकरता या योजनेमध्ये सहभाग घेऊ शकतात. हा भाग क्रमांक 1. दुसरा
की पूर्वी जे कर्ज घ्यायचे शेतकरी म्हणजे विविध कार्यकारी सोसायटी, जिल्हा मध्यवर्ती बँक किंवा इतर बँकांकडनं, तर त्यांच्यासाठी विमा योजनेतला सहभाग हा कंपल्सरी होता. परंतु आता तो कंपल्सरी राहिलेला नाहीये. आता तो शेतकरी त्याला जर वाटलं की ही योजना काय माझ्यासाठी फायद्याची नाही आणि मला नाही सहभाग घ्यायचा, तर त्यांनी त्या वित्तीय संस्थेला विमा योजनेचा अंतिम दिनांक संपायच्या आतमध्ये किमान 7 दिवस लेखी सूचना दिली पाहिजे की अशा योजनेमध्ये माझा भाग घ्यायचा नाही, त्याच्यामुळे माझा विमा हप्ता जो आहे तो कट करू नये. तर अशा प्रकारचं प्रावधान आहे. आणि बिगर कर्जदार जे शेतकरी आहेत तर त्यांना सुरुवातीपासून ऐच्छिकच होती. आता हे जे बिगर कर्जदार शेतकरी आहेत तर यांच्यासाठी ह्या योजनेमध्ये भाग घेण्यासाठी पीक नाही आहे, कारण पिकाची पेरणी वेगवेगळ्या कालावधीमध्ये होते, त्याच्यामुळे रबी ज्वारीची पेरणी जी आहे ते आपल्याकडे लवकर होते. म्हणून रबी ज्वारी जे शेतकरी घेतात त्यांच्यासाठी पीक विमा योजने नोंदणीची तारीख आहे 30 नोव्हेंबर. रबी हंगामातला कांदा, गहू आणि हरभरा ही 3 पिकं आहेत, यांच्याकरता 15 डिसेंबर 2021 आपण ह्या आर्थिक वर्षातलं बोललं तर तो अंतिम दिनांक आहे. आणि उन्हाळी हंगामातली जी 2 पिकं आहेत, उन्हाळी भुईमूग आणि उन्हाळी भात, यांच्याकरता 31 मार्च 2022 हा ह्या पीक विमा योजनेमध्ये भाग घेण्याचा अंतिम दिनांक आहे. बरोबर सर. आता यानंतर या पंतप्रधान पीक विमा योजनेची जी नुकसान भरपाईसाठीचा जो जोखीम स्तर आहे याविषयी आपण काय सांगाल सर? शेतकरी बांधवांनी याच्या संदर्भामध्ये माहिती ठेवणं खूप आवश्यक आहे. कारण होतं काय की शेतकऱ्याला नुकसान भरपाई कशी काढली जाते, कशी मिळते याच्या संदर्भातलं ज्ञान असणं आवश्यक आहे. तर यामध्ये कसं आहे की सर्वसाधारणपणे शासनाचा अभ्यास असा झालेला आहे की तुमचं जे काही ॲव्हरेज उत्पादकता आहे, म्हणजे सर्वसाधारण सीझन असताना जी काही ॲव्हरेज उत्पादकता येते तर त्याच्यामध्ये दरवर्षी ह्या पाऊसमानामध्ये कमी जास्त होतच, पण त्याची वारंवारता आहे जवळपास 30% पर्यंत. समजा जर तुमचं 10 क्विंटल उत्पन्न येत असेल आणि ते काही कारणास्तव 7 क्विंटल उत्पादन जर आलं तर ते क्षम्य आहे, म्हणजे त्याला काही म्हणजे हे नाही होत. परंतु जर ते 7 क्विंटलपेक्षा कमी म्हणजेच 70% पेक्षा तुमचं सर्वसाधारण जे उत्पादकता आहे त्याच्यापेक्षा 70% पेक्षा जर कमी उत्पादन झालं तर त्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळते. याच्यामध्ये ज्याला जोखीम स्तर म्हटला जातो, रबी हंगामातल्या सर्व पिकांकरता 70% हा जोखीम स्तर आहे. आता 70% कशाच्या हा एक प्रश्न येईल. तर त्याच्यासाठी जे महसूल मंडळ आहे त्या महसूल मंडळातलं त्या पिकाखालचं गेल्या 7 वर्षाची उत्पादकता जी आहे सरासरी ती गृहीत धरण्यात येते. त्या 7 वर्षापैकी जे 2 खराब वर्ष आहेत तर ते काढले जातात बाजूला आणि उरलेले जे 5 वर्ष आहेत त्याची सरासरी काढली जाते. ते सरासरी उत्पादनाच्या 70% उत्पादन, ज्याला 70% उत्पादनाला जोखीम स्तर ज्याला म्हणतात त्याला गुणलं की मग येतं ते उंबरठा उत्पन्न. त्याच्यामुळे ही उंबरठा उत्पन्नाची संकल्पना जी आहे ही पीक विमा योजनेचा म्हणजे आत्मा आहे म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ही समजून घेणं प्रत्येक शेतकऱ्यासाठी खूप आवश्यक आहे. सर आता या प्रश्नाचं उत्तर देताना आपण उंबरठा उत्पादन याविषयी या संकल्पनेविषयी आपण सांगितलं, पण ही संकल्पना अजून उलगडून सांगताना आपण काय सांगा? उंबरठा उत्पन्न हे प्रत्येक महसूल मंडळ निहाय वेगवेगळं असतं. शेतकऱ्यांच्या अनेक वेळा प्रश्न असे येतात की मी एका गावचा आहे आणि माझ्या इथं हरभऱ्याला विमा मिळालाय आणि माझ्या पलीकडच्या गावामधलं शेतकरी आहे तर त्याला हरभऱ्याचा विमा मिळाला नाही, असं का होतं? तर याचं महसूल मंडळ वेगळं असेल आणि त्याचं महसूल मंडळ वेगळं असेल, तर याचं उंबरठा उत्पन्न पातळी वेगळी आहे आणि त्या महसूल मंडळाची उंबरठा पातळी वेगळी आहे. आता या ठिकाणी होतं काय की नुकसान भरपाई करताना तर ते जे महसूल मंडळ आहे त्यातल्या किमान 6 गावांमध्ये पीक कापणी प्रयोग घेतले जातात. 12 पिका, प्रत्येक गावात 2 असे 12 पीक कापणी प्रयोग घेतले जातात करंट हंगामामध्ये आणि ते रँडमली चूज करण्यात येतात आणि त्याची उत्पादकता सरासरी काढली जाते. आणि ही सरासरी उत्पादकता जी येते ती जर त्या उंबरठा उत्पन्न पातळीपेक्षा कमी जर आली तर नुकसान भरपाई देय होते. आपण उदाहरण घ्यायचं तर आपण पुणे हे शहर आहे, समजा आपण पुणे महसूल मंडळ जर विचारात जर घेतलं आणि या ठिकाणी जर हरभरा पीक जर विचारात घेतलं तर त्या ठिकाणी गेल्या 7 वर्षातल्या बेस्ट 5 इयर्स आहे त्याचं ॲव्हरेज उत्पादन जर 10 क्विंटल जर असेल आणि हरभऱ्याचं जोखीम स्तर जर 70% आहे तर हरभऱ्याचं पुणे मंडळसाठीचं उंबरठा उत्पन्न हे 7 क्विंटल आलं. म्हणजे 10 क्विंटलच्या 70% 7 क्विंटल हे उंबरठा उत्पन्न. बरोबर. यानंतर आता पंतप्रधान पीक विमा योजनेच्या ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत याविषयी आपण अजून काय सांगाल सर? प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये एक तर पीक आपण पेरतो, ते पीक पेरल्यानंतर काहीतरी नैसर्गिक आपत्ती वगैरे जर आली म्हणजे अतिवृष्टी जसं सांगितलं, गारपीट किंवा पूर आला, जलमय झालं तुमचं क्षेत्र किंवा ढगातून वीज कोसळली, पीक जळालं, तर अशा प्रकारच्या ज्या काही स्थानिक आपत्ती आहेत तर त्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचं नुकसान होतं. आणि त्या परिस्थितीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभाग घेतला आहे तर त्या शेतकऱ्यांनी तात्काळ घटना घडल्यापासून 72 तासाच्या आतमध्ये ही घटना घडून आमच्या पिकाचं नुकसान झालं याचा अर्ज तुम्ही क्रॉप इन्शुरन्स ॲप जे आहे भारत सरकारचं तर त्याच्यावर ऑनलाईन तुम्ही करू शकता. ते तुमच्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये डाउनलोड करून त्याच्यावर तुम्ही हे करू शकता क्रॉप इन्शुरन्स ॲपवर,
किंवा तुमच्याकडे जी विमा कंपनी आहे त्या विमा कंपनीचा टोल फ्री क्रमांक, त्या विमा कंपनीचा ईमेल याच्याद्वारे पूर्वसूचना देऊ शकता. किंवा आपण आता प्रत्येक विमा कंपनीला तालुका स्तरावर आणि जिल्हा स्तरावर त्यांची ऑफिसेस उघडायला सांगितलेली, ती ऑफिसेस उघडलेली आहेत. त्या ऑफिसमध्ये तुम्ही लिखित सूचना जी आहे ती त्यांना समक्ष देऊ शकता. आणि ते जरी शक्य नाही झालं तरी तुमच्या ठिकाणचे जे मंडल कृषी अधिकारी आहेत, म्हणजे शासनाच्या कृषी विभागाचे जे अधिकारी आहेत, तर त्यांच्याकडे देखील लेखी सूचना जर दिली तर ते पर्यायाने तुमची सूचना कंपनीपर्यंत पोहोचवतील आणि त्याच्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याचा व्यक्तिगत पंचनामा करून शेतकऱ्याला नुकसान भरपाई जी आहे तर ती देण्यात येते. परंतु याच्यामध्ये ती स्थानिक आपत्ती जर त्या महसूल मंडळाच्या पिकाखालच्या क्षेत्राच्या जे विमा संरक्षित आहे त्याच्यात 25% पेक्षा जर जास्त क्षेत्रावर जर असेल तर मग त्याच्या यादृच्छिक पद्धतीने म्हणजे रॅन्डम पद्धतीने काही प्लॉट निवडून जे आहे त्याचं सर्वेक्षण करण्यात येतं, नुकसानीची तीव्रता ठरवण्यात येते आणि त्या तीव्रतेनुसार सर्व शेतकऱ्यांना त्याची नुकसान भरपाई दिली जाते. हा एक भाग. दुसरा भाग याला मिड सीझन ॲडव्हर्सिटीज म्हणतात. म्हणजे हंगामाच्या दरम्यान खूप मोठ्या प्रमाणात कीड रोग पडला आणि खूप मोठ्या प्रमाणात पिकाचं नुकसान झालं आणि असं लक्षात आलं की सकृतदर्शनी याच्यामुळे पिकाचं सरासरी उत्पन्नाच्या 50% पेक्षा जास्त तोटा होतोय. तर त्यावेळेस आहे तर तिथले संबंधित तहसीलदार, कलेक्टर महोदय जे आहे त्याचं अधिसूचना काढतात. कलेक्टर महोदय जे आहे नोटिफिकेशन एवढं एवढं क्षेत्र झालेलं आहे आणि मग त्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा संरक्षित रक्कम जी आहे तर त्याच्या 25% तात्काळ 1 महिन्याच्या आतमध्ये जे आहे ते पैसे देण्याचं प्रावधान आहे. मात्र हे जे पैसे दिले जातात ते नंतर म्हणजे पीक काढणीनंतर जो पीक कापणी प्रयोग होतो त्याच्या अनुषंगाने जी नुकसान भरपाई ठरते त्याच्यातून ही वजा करून नंतर मग उरलेले पैसे पुन्हा देण्यात येतात. आणि याच्यात तिसरी जी बाब आहे ती आहे काढणी पश्चात नुकसान. काढणी पश्चात म्हणजे काय की पूर्वी फक्त स्टँडिंग क्रॉपला इन्शुरन्स कव्हरेज होतं. आता ते पीक काढलं, जसं आता खरीप हंगामामधले मूग, उडीद, सोयाबीन हे काढून शेतात ठेवले आणि अतिवृष्टी वगैरे होते आणि ते वाहून जाते किंवा ते भिजतायत, तर असं पीक काढल्यानंतर 14 दिवसापर्यंत असे काढलेल्या सुकवणीसाठी ठेवलेल्या पिकाचं जर नुकसान जर झालं तरी देखील शेतकरी 72 तासाच्या आतमध्ये त्याची सूचना संबंधित विमा कंपनीला देऊन त्याचं नुकसान भरपाई मिळू शकतो. वेगवेगळ्या विमा कंपनी ज्या आहेत त्यांची मदत ही पीक योजना जी आहे, पीक विमा योजना आहे, ही राबवण्यासाठी होऊ शकते. तर या कंपनी ज्या आहेत विमा कंपनी याबद्दल आपण काय माहिती द्या? काय झालंय की शासनाने एक टेंडर नोटीस काढतं आणि ते विमा संरक्षित रक्कम पीक न्याय ठरवली जाते आणि त्या ठिकाणी काही विमा कंपन्यांना मग जो कमीत कमी विमा दर कोट करतो तर त्याच्या पद्धतीने त्या क्षेत्रामध्ये काम करण्याचं शासन त्याला परवानगी देतं. असं केंद्र सरकारच्या नियमावलीनुसार आहे. आपल्याकडं त्यामध्ये ज्या काम करतात विमा कंपन्या त्या आहे भारतीय कृषी विमा कंपनी जी भारत सरकारची कंपनी आहे, बजाज अलायन्स आहे, भारतीय एक्सा आहे, रिलायन्स जनरल इन्शुरन्स, ICICI लोंबार्ड ही कंपनी आहे, SDFC जनरल इन्शुरन्स कंपनी आहे. अशा प्रकारच्या जवळपास 6 कंपन्या ज्या आहेत त्या विविध जिल्ह्यांमध्ये काम करतात. याच्या संदर्भामध्ये स्थानिक वृत्तपत्राद्वारे प्रसिद्धी देण्यात येते. शेतकऱ्याला जर माहीत जर नसेल तर तो डायरेक्ट हे आपलं क्रॉप इन्शुरन्स ज्यावेळेस भरायचं आहे ऑनलाईन त्यावेळेस याची क्रॉप इन्शुरन्सची जी संकेतस्थळ आहे केंद्र सरकारचं www.pmfby.gov.in याच्यावर जाऊन देखील तो विमा हप्ता भरू शकतो. त्या ठिकाणी देखील विमा कंपनी वगैरे जे आहे ते ऑटोमॅटिक येते जी भरलेली आहे, किंवा स्थानिक तालुका कृषी अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी यांना देखील तो विचारू शकतो, किंवा विमा कंपनीचं स्थानिक कार्यालय आहे तिथे ते भेट देऊन देखील त्याला ही माहिती मिळू शकते. बरोबर सर, आता महत्त्वाचा जो भाग आहे की याच्यासाठी जी रक्कम भरावी लागणार आहे शेतकरी बांधवांना, या रकमेविषयी आपण काय माहिती द्याल? आता याच्यामध्ये रक्कम जी द्यावी लागते ती विमा संरक्षित रकमेवर दिली जाते. आता विमा संरक्षित रक्कम आपण जर बघितली तर तुमच्या रबी ज्वारीसाठी साधारणतः 20 ते 30 हजार रुपये आहे विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टरी आहे. तुमच्या जिरायती ज्वारीसाठी 16 ते 28 हजार आहे, तुमच्या गव्हासाठी 24 ते 38 हजार आहे, हरभऱ्यासाठी 15 ते 35 हजार आहे आणि कांद्यासाठी 36 हजार ते 80 हजार आहे. उन्हाळी भातासाठी जवळपास 55 हजार आणि उन्हाळी भुईमुगासाठी जवळपास 40 हजार, 30 ते 40 हजाराच्या दरम्यान आहे. आता ही जिल्हा परत्वे बदलते रक्कम, त्याच्यामुळे जिल्हा परत्वे जे आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी भरायचा विमा हप्ता देखील बदलतो. सर्वसाधारणपणे रब्बी हंगामातील पिकांसाठी शासनाने निर्देश दिल्याप्रमाणे ही जी काही विमा संरक्षित रक्कम आहे त्याच्या 1.5% याच्यामध्ये म्हणजे 100 रुपयाला 1.5 रुपये हे शेतकऱ्यांनी भरायचे. फॉर एक्झाम्पल आपण जर रबी ज्वारी जर घेतली बागायती, ज्याला जर 20,000 रुपये जर इन्शुरन्स कव्हरेज जर आहे तर त्याच्यासाठी सर्वसाधारणपणे विमा हप्ता शेतकऱ्याला 300 रुपये येतो याच्यामध्ये. आता याच्यात पुन्हा येतं की हा शेतकरी विमा हप्ता भरतो, मग शासन त्याला काय मदत करतं का किंवा याच्यामध्ये त्याच्यात काय आहे की ह्या ज्या विमा कंपन्या आहेत त्या कोट करताना वास्तवदर्शी दर कोट करतात. म्हणजे समजा 20% जर दर जर त्यांनी जर कोट जर केला रबी ज्वारीसाठी तर हे 20,000 रुपयाचं संरक्षण घ्यायला त्याला जवळपास 4,000 रुपये विमा हप्ता हा भरावा लागणार आहे. मग त्या परिस्थितीमध्ये शेतकरी फक्त 300 रुपये भरा 1.5%, आणि उरलेले जे आहेत 18.5% त्यातला निम्मा भाग जो आहे केंद्र सरकार आणि निम्मा भाग राज्य सरकार
पीक विमा हप्ता अनुदान म्हणून ते शेतकऱ्याच्या खाती जे आहे ते विमा कंपनीकडे जमा करतं आणि अशा पद्धतीने ती विमा योजना राबवण्यात येते. सर, आता पीक विमा योजना उतरवल्यानंतर जर नुकसान झालं काही शेतामध्ये, तर ती नुकसान भरपाई करण्याची जी प्रक्रिया आहे ती काय आहे, आपण काय सांगाल शेतकरी बांधवांना? नुकसान भरपाई मिळण्याची प्रक्रिया जी आहे तर स्थानिक नैसर्गिक आपत्ती यामुळे नुकसान जर झालं किंवा काढणी पश्चात पीक काढणीनंतर जर ते अतिवृष्टी अवकाळी पावसामुळे भिजलं, वाहून गेलं किंवा वीज पडली, आग लागली, तर याच्यामुळे जर नुकसान जर झालं तर त्या विमा काढलेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ त्याची सूचना जी आहे 72 तासांच्या आत घटना घडल्यापासून संबंधित विमा कंपनीला देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर त्याचा स्थानिक पंचनामा करून जे आहे तर विमा नुकसान भरपाई त्याला देय होईल. दुसरा भाग जो आहे मिड सीझन ॲडव्हर्सिटी ज्याला म्हणतो, की कीड रोगाचा प्रादुर्भाव किंवा अन्य कारणामुळे पिकाच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात जर घट अपेक्षित असेल, म्हणजे 50% पेक्षा जास्त, तर मग शासन त्या ठिकाणी नजर अंदाजाने सर्वेक्षण करून जे आहे तर नोटिफिकेशन काढलं जातं. त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी स्वतः काही करण्याची गरज नसते. आणि ज्याचा तिसरा भाग आहे की पीक कापणी प्रयोग आधारित नुकसान भरपाई, तर हंगाम संपल्यानंतर मी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक महसूल मंडळामध्ये 12 ठिकाणी पीक कापणी प्रयोग घेण्यात येतात आणि त्याच्याद्वारे सरासरी उत्पन्न किती आलं ते काढण्यात येतं आणि त्याची उंबरठा उत्पन्नाची तुलना केली जाते आणि त्याच्यावर आधारित नुकसान भरपाई ठरवली जाते. आणि मग त्या महसूल मंडळातल्या भाग घेतलेल्या सगळ्या शेतकऱ्याला इरिस्पेक्टिव्ह ऑफ देअर इंडिव्हिज्युअल लॉस ऑर प्रॉफिट ती रक्कम जी आहे ती सगळ्या शेतकऱ्यांना समप्रमाणामध्ये ती दिली जाते. कार्यक्रमाच्या शेवटी तुम्ही शेतकरी बांधवांना या पंतप्रधान पीक विमा योजनेसंदर्भातील महत्त्वाचा संदेश काय द्याल? शेतकरी बंधूंनो, ही योजना खरं तर आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, कारण महाराष्ट्र राज्यामध्ये खरीप 2020 हंगामामध्ये जवळपास 1,60,00,000 शेतकऱ्यांनी भाग घेतला, तर आता खरीप 21 हंगामामध्ये जवळपास 83,00,000 शेतकऱ्यांनी भाग घेतला. त्याच्यामुळं योजना सगळ्यांपर्यंत पोहोचली आहे, परंतु आपण ती समजून घ्या, त्या योजनेतले बारकावे समजून घ्या. ही विमा योजना आहे, याच्यामध्ये म्हणजे नुकसान जर झालं तर त्याच्यापासून आपलं संरक्षण मिळणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे ह्या योजनेतले बारकावे समजून घ्या. त्याच्यासाठी जे आहे तुम्ही आपलं महाराष्ट्र शासनाचं संकेतस्थळ आहे महाराष्ट्र.gov.in किंवा आपल्या कृषी विभागाचं संकेतस्थळ आहे कृषी.महाराष्ट्र.gov.in याच्यावर संपर्क साधा किंवा स्थानिक तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधा, त्यांच्याकडनं जाणून घ्या अजून हे बारकावे आणि नंतर आपण ह्या योजनेमध्ये सहभागाविषयी निर्णय घ्या आणि जरूर आपला निर्णय जो आहे तो आपल्या अनुभवावर आणि आपल्या याच्यावर स्थानिक परिस्थितीवर अवलंबून असेल. आता आपण याविषयी एक महत्त्वाचा संदेश दिला, पण यासाठी जी महत्त्वाची कागदपत्र आहेत ती काय लागतात हे आपण एकदा शेतकरी बांधवांना सांगावं. यामध्ये जे आहे तर शेतकरी बांधवांना सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा आधार नंबर, त्यांचा 7/12/8चा उतारापूर्वी लागायचा, परंतु आता तो ऑनलाईन जो आहे जे म्हणजे भूमी अभिलेख जे आहे तर त्यांच्या ऑनलाईन साईटवरनच तो घेण्यात येतो. तुम्ही त्या ठिकाणी टाकला की त्याच्यानंतर तुम्ही कोणतं पीक पेरले याच्याविषयी स्वयं घोषणापत्र लागतं. त्याच्यानंतर नुकसान भरपाई थेट तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होत असते. त्याच्यामुळे बँक खात्याचा तपशील, त्याच्या बँक अकाउंट नंबर, त्याचा IFSC कोड याच्या सहित जे आहे तो तपशील हा लागतो आणि हा तपशील असल्यानंतर तुम्ही एक तर स्वतः ही जे पोर्टल आहे pmby.gov.in याच्यावर हप्ता भरू शकता किंवा तुमचं कॉमन सर्व्हिस सेंटर आहे ज्याला CSC म्हटलं जातं, कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपले सरकार, त्यांच्या मार्फत देखील तुम्ही विमा हप्ता जो आहे तो भरू शकता. सर, एकूणच आपण या पंतप्रधान पीक विमा योजनेविषयीचा सविस्तर माहिती आपण प्रेक्षकांना दिली. अगदी पीक विमा योजनेसाठी कोणती पिकं पात्र आहेत तिथपासून नुकसान भरपाई कशी या योजनेची मिळवायची इथपासूनची माहिती आपण शेतकरी बांधवांना दिली. नक्कीच या माहितीचा उपयोग शेतकरी बांधवांना होणार आहे. आपण या कार्यक्रमात आला आणि आपल्या अनुभव संपन्न मार्गदर्शनाखाली शेतकरी बांधवांना ही माहिती दिली त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीने मी आपले मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद सर.